हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6 आणि खूप दिवसानंतर प्रेक्षकांना खूप चांगलं काहीतरी पाहायला मिळालेलं आहे. एंटरटेनमेंट ज्याला म्हणतात तसं काहीतरी पाहायला मिळालेलं आहे. नाहीतर राकेश आणि राखेची ती रट्टाळ प्रेम स्टोरी, फ्रेंडशिप पाहून पाहून प्रेक्षक इतके कंटाळले होते की कधी हा सीझन संपतोय आणि ही लव्ह स्टोरी आपल्याला नको पाहायला असं झालं होतं. त्याच्यामध्ये हा संकेत आला आणि संकेतने छान काहीतरी आपल्याला टास्क पाहायला त्याच्यामुळे मिळायला लागले. मागचा टास्क सुद्धा आपल्याला त्याच्यामुळे छान पाहायला मिळाला आणि आजचा टास्क सुद्धा संकेतमुळे खूप छान फुलला आणि त्याच्यामुळे बाकीचे लोक सुद्धा जे आहेत ना गेम खेळायला स्टार्ट झालेले आहेत. तर आजच्या एपिसोडमध्ये जर बोलायचं म्हटलं तर टास्क जो मधमाशाचा टास्क होता तोच हायलाईट पॉईंट होता. बिग बॉसने जो टास्क दिला होता की मध गोळा करण्याचा आणि 2 टीम केल्या होत्या. ज्यांच्या कंटेनरमध्ये जास्त मध असणार आहे ती टीम जिंकणार आहे आणि तीच टीम होणार आहे कॅप्टन्सीचे सदस्य. त्यामुळं हा एक इंटरेस्टिंग टास्क होता आणि मधमाशांमध्ये मी सांगते तन्वीने खरंच तिचं नाव राखलेलं आहे की जे टास्क क्वीन तिला जे दिलं मागच्या आठवड्यामध्ये रितेश सरांनी ते नाव तिने राखलेलं आहे. छान तिने गेम दाखवलेला आहे. तन्वी वर्सेस संकेत आपल्याला पाहायला मिळालं. तिने छान टक्कर दिली संकेतला आणि या झटापटीमध्ये तिला बऱ्याच वेळा ती पडली परंतु पुन्हा उठली आणि संकेतने सुद्धा खूप छान पद्धतीने हा गेम खेळलेला आहे. या टास्क मध्ये सगळ्यात सरप्राइझिंग पॉइंट जर होता तर होता सागर जो होता तो ऑपोजिट टीम मध्ये खेळून सुद्धा जबरदस्त गेम त्याने दाखवलेला आहे. म्हणजे कुणालाही एक्सपेक्टेड नव्हतं असं सागर खेळलेले आहेत कारण सागर नॉमिनेशन्स मध्ये आहेत आणि जर त्यांचा हा आजचा गेम जर फळला तर नक्कीच त्यांना ते नॉमिनेशन पासनं तो हा गेम त्यांचा हा जबरदस्त गेम त्यांना वाचू शकणार आहे. खूप छान सागरने गेम दाखवलेला आहे. म्हणजे विशाल वरून ओरडत होता की तुमच्या मुलीसाठी तुम्ही खेळा आणि तसंच सागरने केलेलं आहे. अगदी शर्टची सुद्धा त्यांनी पर्वा केली नाही आणि हा गेम त्यांनी एक वेगळ्या लेवलला ते घेऊन गेलेला आहे कारण ऑपोजिट टीममध्ये ते खेळत होते. ऑपोजिट टीममध्ये सुद्धा इतकं त्यांनी म्हणजे प्रेक्षकांसाठी खेळले, स्वतःसाठी खेळले. म्हणजे टास्क जो खेळायचा असतो तो प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी खेळायचा असतो ना की कुठल्या टीमसाठी हे सागरने दाखवून दिलेलं आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ते म्हणजे राकेश. कारण राकेशने कुठेही गेम खेळताना आपल्याला दिसलं नाही. तो कॅप्टन्सीच्या रेसमध्ये नाहीच असं सांगून तो बाजूला उभा राहिला आणि पूर्ण टास्क जो इतका छान टास्क होता त्याच्यापासून तो लांब राहिला कारण त्याची फिजिकल कॅपॅसिटी सुद्धा नाहीये, मेंटल कॅपॅसिटी सुद्धा नाहीये हा गेम खेळण्याची, हा टास्क खेळण्याची. कारण आपण पाहिलं रुचिता गेल्याच्या नंतर पूर्ण फोकस जो आहे तो बघितला आपण तर सगळा याच्या आधी रुचितावर फोकस होता आणि रुचितावरचा फोकस आता जेव्हा हटला तेव्हा आपल्याला कळायला लागलं की याच्यातले कितीतरी सदस्य जे आहेत ते खेळतच नाहीयेत. राकेशचा गेम राखीच्या पलीकडे जात नाही किंवा प्रभूचा गेम तन्वीच्या पलीकडे जात नाही. दीपाली ताईचा गेम फक्त आपलं चाड्या करण्याच्या पलीकडे जात नाही कारण इतके दिवस फक्त रुचितावर फोकस होता. त्यामुळे ह्या लोकांच्या ज्या चुका आहेत किंवा या लोकांचं जे न खेळणं आहे ते कुणालाही दिसत नव्हतं पण आता ते दिसायला लागलेलं आहे. तर या टास्कच्या पहिल्या राऊंडमध्ये आपण पाहिलं की तन्वी आणि सागर आणि संकेत आणि अनुश्री असे 2 ग्रुप जे आले, 2 जण जे खेळणार होते. तन्वी आणि सागरने खूप छान आपल्याला दाखवलेलं आहे. संकेत आणि अनुश्रीने सुद्धा डोकं लावलेलं आहे की ते कंटेनर जे वाचवण्याचं काम आहे ते अनुश्रीने केलेलं आहे कारण फिजिकली ती कुठेच यांना लढू शकत नव्हती परंतु तिने डोकं चालवलं आणि ते कंटेनर जे आहे ते वाचवण्यासाठी तिने प्रयत्न केला. सेकंड राऊंडमध्ये आपण पाहिलं की रेवा आणि दीपाली आणि विशाल आणि संस्कृती. तर विशालला टक्कर देणं खरंच इम्पॉसिबल होतं तरी सुद्धा रेवा आणि दीपालीचा जो गेम होता तो आपल्याला खरंच छान पाहायला मिळाला. रेवा जी आहे मागच्या टास्कमध्ये सुद्धा ती चांगली खेळली होती. या टास्कमध्ये सुद्धा तिने जबरदस्त टक्कर दिलेली आहे. दीपाली सुद्धा आज चांगली खेळलेली आहे. आपण लास्ट पाहिलं की रेवा आणि दीपालीला जे विशालने दाबून ठेवलं होतं दोघींना कारण फिजिकली पाहिलं तर कुठेच या दोघी त्याला नव्हत्या अपोज करू शकत. परंतु टीममधनं जर मेल कॅन्डिडेट आले असते, राकेश आला असता तर कुठेतरी बरोबरी होऊ शकले असते परंतु राकेशने माघार घेतल्यामुळे रेवा आणि दीपालीला इथं खेळावं लागलं. आपण पाहिलं संस्कृती जी आहे ती कंटेनर सांभाळण्याचं काम करत होती आणि विशाल जो आहे तो या दोघींना थांबवण्याचं काम करत होता. या सगळ्या टास्क मध्ये तन्वी जी आहे तन्वीला याचा पश्चाताप होतोय की बाबा मी प्रत्येक वेळी प्रयत्न करते परंतु मी टास्क जिंकत नाही. मी खूप शेवटपर्यंत जाते परंतु तरीही फेल होते याचं गिल्ट तिला आहे कारण तिच्या टीममधनं एवढं जबरदस्त खेळणारं कोणी नाही असं मला वाटतं. राकेशने जे खेळायला हवं होतं ते खेळला गेलं नाही त्यामुळे आज त्यांची टीम जी आहे ती फेल झालेली आहे. आपण पाहिलं प्रभू तन्वीचे डोळे पुसताना दाखवलेलं आहे. तन्वी प्रत्येक टास्क नंतर आपल्याला रडताना दिसते. सागर तिला समजावतोय की तुझी मेहनत तरी दिसतीये ना.
त्यानंतर तन्वी एक गोष्ट मांडते की बाबा विशाल जो आहे प्रत्येक वेळी तिची लायकी काढतो आणि हा जो पॉईंट आहे कुठेच रेज केला जात नाही. म्हणजे अप्रत्यक्षपणे इनडायरेक्टली ती सांगते बिग बॉसला की हा पॉईंट रेज करा, कारण प्रत्येक वेळी विशाल तिची जी लायकी काढतोय. आता तन्वी सुद्धा खूप वेळा बऱ्याच जणांची लायकी काढते, अनुश्रीची सुद्धा तिने खूप वेळा लायकी काढलेली आहे, परंतु तो पॉईंट पण कुठे रेज होतो, तन्वीचा कुठलाच निगेटिव्ह पॉईंट रेज होत नाही. परंतु हा एक पॉईंट आहे जो तन्वीने सांगितलेला आहे. मला असं वाटतं भाऊच्या धक्क्यावरती रेज केला जाईल, कारण तन्वीने तो उठवलेला आहे. आता आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला एक जबरदस्त गोष्ट पाहायला मिळाली की जो राकेश आहे, राकेशचा जो गेम जो आहे तो राखी भोवती घुटमळतो आहे. इतक्या दिवस राखी त्याला भाव देत होती. रेवाच्या एंट्री नंतर तर रेवा आणि राकेशचं काहीतरी सूत जुळल्यासारखं आहे. इथे राकेश आता पुन्हा राखीला घोळात घ्यायला बघतोय आणि तो राखीला सांगतोय की आपण भेटलो नसतं तर काय झालं असतं, म्हणजे आपण बाहेर नसतो तर म्हणजे बोर झालं असतं. खरोखरच राकेशला पण बोर झालं असतं आणि प्रेक्षकांना पण. राखीने कुठेतरी ती थोडीशी जो तडका आहे तो आणला, परंतु तो तडका पण खूप जास्त झाल्यानंतर तो बोर व्हायला लागलेला आहे. आणि त्यानंतर रेवाची एंट्री झालेली आहे आणि राकेश म्हणतोय की बाबा रेवाचं माझ्यावरती आहे असं तो तिला सांगतो राखीला. म्हणजे इथे तो अप्रत्यक्षपणे तिला असं चिथावणी देतोय की बाबा आता याचा ती इश्यू करणार आहे आणि रेवाला आता पुन्हा काहीतरी राखीचं जे अपोजिशन आहे ते पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यासाठीच हा राकेश जो आहे तो हा गेम खेळतो. तर राकेशचा जो गेम आहे तो रेवा आणि राखी यांच्या भोवतीच खेळताना आपल्याला दिसतो. ना तो कुठे टास्कमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, ना कुठला पॉईंट रेज करताना दिसतो, ना कुठला इश्यू तो काढताना दिसतो. तर असा हा राकेशचा गेम असून सुद्धा राकेश टॉपला आहे. तर याचं काही कारण आपल्याला खरंच कळत नाही. परंतु आता आपण पाहिलं की गेम जो आहे तो अप झालेला आहे संकेतच्या आल्याच्या नंतर. संकेत आहे किंवा रेवा आहे छान खेळत आहेत दोघं, पण जे वाईल्ड कार्ड एंट्री आहेत तर आता चांगलं खेळताना आपल्याला दिसत आहे. विशालचा सुद्धा गेम आपल्याला अप झालेला दिसतोय. रुचिता गेल्याच्या नंतर विशाल थोडा कोशातनं बाहेर आलेला आहे आणि त्याचा गेम सुद्धा आपल्याला फिजिकल गेम जो आहे तो पाहायला मिळतो. याच्या आधी तो फक्त मेंटली खेळत होता, पण आता तो फिजिकली खेळताना आपल्याला दिसत आहे. तर असा हा बिग बॉसचा जो शो आहे, सीझन आहे, तो अप होताना आपल्याला दिसतो आहे आणि याच्यामध्ये यावेळी 3 इविक्शन होणार आहेत. तर मला असं वाटतं सागर भाऊ याच्यातनं वाचतील असं कुठेतरी आजच्या गेम नंतर दिसतंय. तर पाहूयात कोण आता इलिमिनेट होणार आहे. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.